नमस्कार, मी ॲडव्होकेट भारद्वाज चौधरी। मी प्रथमतः धन्यवाद देतो आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी घोडबंदर रोड किंवा ठाणे जिल्ह्यातच एकूण मल्टी एक्सेल व्हेकलला रात्री 12 नंतर परवानगी दिलेली आहे। त्यामुळे हायवेचे ट्रॅफिक बऱ्याचशी क्लिअर झाली, परंतु त्याचा संपूर्णपणे असर हा आमच्या लोकल रोड मानकोली अंजूरफाटा रोडला झाला आहे। त्यामुळे काल पण पूर्ण दिवस ट्रॅफिक जाम होती, आज सुद्धा पूर्ण दिवस ट्रॅफिक जाम आहे। त्याचं कारण बघायला आलो तर मल्टी एक्सेल गाड्या या इथे हे बघा समोर तुमच्या दिसतंय, या मल्टी एक्सेल गाड्या या रोडने पावत्या घेऊन सोडल्या जात आहेत। म्हणजे या रस्त्याला अंजूरफाटा मानकोली रस्त्याला राहणारे लोक हे लोक नाही आहेत का? यांना 4-4 तास ट्रॅफिक मध्ये सहन करायचं आहे का? आणि का म्हणून आम्ही सहन करायचं? म्हणून मी आता स्वतः इथं रस्त्यावर उतरलोय आणि ही ट्रॅफिक मी जोपर्यंत मला या ट्रॅफिकचे 12 नंतर मल्टी एक्सेल सोडत नाही आणि या ट्रॅफिक हेवी ट्रॅफिक बंद करत नाही हे आश्वासन आज आता इम्प्लिमेंट होत नाही तोपर्यंत मी अजिबात माझ्या अंगावर गाडी नेली तरी चालेल, मी ही ट्रॅफिक सोडणार नाही। आणि माझ्याकडे पुरावा आहे, मी या ड्रायव्हर्सकडे विचारणा केली असता त्यांना पावत्या दिल्यानंतर ते सोडले जात आहेत, पण आलेले ट्रॅफिक हवालदार मला सांगतायत की असं काही नाही झालंय, या रात्रीच्या गाड्या आहेत, जर रात्रीच्या गाड्या तरी त्यांना पावती देऊन का सोडले गेलंय हे आपल्या समोर इथं सगळी लोक जमलेली आहेत। हे बघा चुकीचं आहे काय जे करतोय ते? बंद करायचं नाही, आपण आता सोडायचंच नाही ना, आपल्याला त्रास जगाला त्रास होऊ दे ना। माझ्या बरोबर इथं माझ्या गावातली मंडळी सगळी जमलेली आहे, आपल्याला सगळ्यांना त्रास होतो तर आपण हे जे करतोय ते योग्य करतोय का? या गाड्या जर असंच चालू राहिले आपल्या लहान लहान मुलांनी किती आणि सगळ्यांनी का म्हणून आपण त्रास सहन करायचा? हे गाड्या थांबवा रे, हे थांबवा, याला जाऊ नका देऊ। गाड्या थांबवायचे मेजर, गाड्या हल्ल्या नाही पाहिजेत। तुमच्या सिनियरना बोलवायचं, या ट्रॅफिक मधून कसे येतील ते मी पण बघतो। हे बघा आपल्या समोर ही राजस्थान पासिंगची गाडी आहे आणि तुमको क्यों छोड़ा है जरा दिखाओ। नहीं तो छोड़ा क्यों है, क्या कैसे छोड़ा, किसने छोड़ा आपको? मानकोली नाका से नहीं, इधर इंडियन का पावती अभी दिखाया ना। हे बघा ये कभी दिया पावती? अभी दिया ना, थोड़ी देर पहले। सच सच बोल, अभी का है ना, अभी का है ना। कितना पैसा लिया इसका? 300 रुपये लिया। हाँ हे बघा, हे मी लाईव्ह करतोय, मी कुठली शूटिंग नाही करत आहे, फेसबुकला लाईव्ह मध्ये हे दाखवतोय की या माणसाला 300 रुपये देऊन मानकोली नाक्यावरून इथं सोडलंय। हेवी गाड्या जर सोडायच्या नाहीयेत तर मग ह्यांना का म्हणून सोडलं जातंय? म्हणजे ह्या रस्त्याला काही किंमत नाहीये का? आम्ही किती वेळा या गावकऱ्यांनी हे सहन करायचं आणि कशासाठी सहन करायचं? हे बघा सगळ्या हेवी व्हेकल्स इथं लावलेले आहेत, मल्टी एक्सेल लावलेले आहेत, समोर सगळं दिसतंय आपल्याला। आता मी वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय ही ट्रॅफिक मी सुरळीत होऊ देणार नाही। मला माहिती आहे वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर ही ट्रॅफिक व्यवस्थित सुरळीत होऊ शकेल, पण ही आम्ही का म्हणून सहन करायची? तुमच्या भ्रष्टाचारासाठी आम्ही सगळं सहन करायचं कशासाठी?